नमस्कार, मी शैलजा. आनंदी फूड्समध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. त्यासाठी लागणारे साहित्य: त्याची उकड करण्यासाठी 1 वाटी तांदळाचे पीठ, 1.5 वाटी पाणी, चवीसाठी मीठ आणि तूप, आणि सारणासाठी 2 वाटी खोबऱ्याचं चव, 1 वाटी गूळ आणि चवीसाठी वेलची पूड. प्रथम आपण मोदकाची उकड काढू. बनवण्यासाठी प्रथम एक भांडे घेऊन त्याच्यामध्ये 1.5 कप 1.5 वाटी पाणी आपण उकळण्यासाठी ठेवणार आहोत. त्या पाण्यामध्ये प्रथम थोडेसे मीठ व 1 चमचा तूप घालून घ्यावे. पाण्याला उकळी येण्यासाठी ताट झाकावे. त्याच वाटीने 1 वाटी पीठ घ्यावे. पाण्याला उकळी येत आहे. थोडे थोडे करून पीठ पाण्यामध्ये टाकून व्यवस्थित हलवून घ्यावे. झाकण ठेवून गॅस बंद करावा. पीठ थंड होईपर्यंत आता आपण सारण बनवून घेऊया. प्रथम पातेल्यात 1.5 बाउल खोबऱ्याचा खीस किंवा खोबऱ्याचा चव व त्याच वाटीने 1 वाटी गूळ, चांगला परतून घेऊया. आपल्या आवडीनुसार त्याच्यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स घातले तरीही चालतात. सारण आता व्यवस्थित परतून झालेले आहे. आता गॅस बारीक करून त्याच्यामध्ये वेलची पूड घालावी. गॅस बंद करावा. ही बाउलमध्ये काढून ठेवावे. उकड थंड झाली असेल, आता ताटात मळण्यासाठी काढावी. पानाचा हात घेऊन उकड चांगली मऊ मळून घ्यावी.
त्याचे आता आपण पेढ्यापेक्षा थोडेसे मोठ्या आकाराचे गोळे बनवून घेतले आहेत. आता एका पुरी यंत्राच्या सहाय्याने मोदकाची पारी तयार करून घेऊ. मोदकाची पारी तयार झाल्यानंतर मोदकाला पाऱ्या पाडू किंवा मोदक वाळायला घेऊ. त्याच्यामध्ये थंड झालेले सारण आणि मोदक व्यवस्थित मधल्या व अंगठ्याच्या साह्याने वळून घेऊ. चाळणीला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून त्याच्यामध्ये मोदक उकडायला ठेवायचे. अशा रीतीने सगळे मोदक आपले वळून झालेले आहेत. आता ह्या पाणी गरम केलेल्या चाळणीमध्ये आपण मोदक वाफ देण्यास ठेवू. वाफलायला 7 ते 10 मिनिटं आपण त्याला वाफलून घेऊ. मोदकाला छान वाफ आलेली आहे. आता गॅस बंद करू आणि मोदक बघा किती छान वाफ आलेली आहे. मोदकाला उकड आल्यानंतर त्याच्यावर थोडेसे थंड पाणी शिंपडावे. असे केल्याने मोदक चाळणीमध्ये चिटकत नाहीत. पाण्याचा हात घेऊन एक एक मोदक प्लेटमध्ये काढू. अशा तऱ्हेने आपली आजची रेसिपी मोदकाची तयार झालेली आहे. गणपती बाप्पा मोरया.